काय रे बॉम्बले, एवढा काय काय कुठं चालला सकाळी सकाळी? अरे नाना उद्या नर्सरी टाकायची, त्याच्यासाठीच मजूर फायनल करायला चाललोय. पण आता सीझन मध्ये मजुरांची लय मारामारी, त्याच्यात रेट पट वाढून जातात. काय बाबा डोक्याला डबल टेन्शन नाही. अय बोंबल्या, टेन्शन बिन्शन नको घेऊ. सदाभाऊ आहे ना आपला सल्लागार, कसलं टेन्शन प्रॉपर. अरे वा लय भारी. आपण कांदा रोपांच्या मुळांना जीवाणू प्रक्रिया समजून घेऊ सगळ्याकडून. आता तू बोललाच आहे मजुरांबद्दल म्हणून सांगतो. शेतकऱ्यांचे खरे आणि प्रामाणिक मजूर किंवा त्यांच्या बाजूने लढणारे सैन्य म्हणजे जीवाणू आहेत. आता हे शेतकऱ्याला अगदी अल्प दरात किंवा फुकटच मिळतात असं बोल ना, पण हे जीवाणू शेतकऱ्यासाठी रात्रंदिवस शेतात काम करत राहतात. आता या जीवाणूंना मोबदला म्हणून काय पाहिजे तर सेंद्रिय खत किंवा आपल्या शेतात कुजणारा पालापाचोळा. आता आपण बघू यांच्या कामाचं. हे आपल्याला पिकाला लागणारा कच्चा माल इमाने इतबारे पुरवतात. आता याच कच्च्या मालाच्या आधारावर पीक आणि त्याचा शेतकरी कमी श्रमात आणि कमी खर्चात उड्डाण घेऊ शकतो. वादच नाही. आज सैन्य जोपासणं आणि वाढवणं आपल्या फायद्यातच आहे रपार. अगदी बरोबर नाना. म्हणूनच आपलं हे सैन्य आपल्याला कांद्याच्या रोपांसोबत आपल्या लागवडीच्या वेळेस पाठवायचंय, जेणेकरून ते या रोपांची काळजी नव्यान वातावरणात घेईल. म्हणजे जशी नवी नवरी जाते ना लग्न करून, तिच्या बरोबर 2-4 कलोऱ्या जातात काळजी घ्यायला, असंच ना रपार. अगदी बरोबर नाना. जेव्हा रोपांची कीड आणि रोगनाशकांसोबतची प्रक्रिया पूर्ण होते तर या रोपांना आपण जीवाणूंच्या रबडीमध्ये बुडवायला पाहिजे. त्यासाठी माध्यम म्हणून शेण, सुपीक माती, बाजरीचं पीठ, गांडूळ खत, अखाद्य पेंडी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुळ, या सगळ्यांना गरजेनुसार पाण्यात मिसळून एक घट्ट आणि पातळ अशी रबडी बनवायची. आईला बासुंदी सारखी म्हण ना रपार. अहो नाना, प्रति लिटर रबडीसाठी आपल्याला 15 ते 20 मिली युमिक ऍसिड आणि 0.25 ग्रॅम सॅलिसिलिक ऍसिड मिसळायचंय. त्यानंतर त्यात PSB, KSB, मायकोरायझा, आझोटोबॅक्टर, झिंक बॅक्टेरिया व EM इत्यादी जीवाणू खतं मिसळावी. एक रोपांसाठी साधारणपणे अर्धा ते 1 किलो अथवा लिटर जीवाणू कल्चर घ्यावे. जीवाणू खतांबरोबरच ट्रायकोडर्मा, बिवेरिया, मेटारिजिम इत्यादींसारख्या उपयुक्त कीटकनाशक, बुरशींचा आणि सुडोमोनास आणि बॅसिलस सबस्टिलिस सारख्या जीवाणूंचा वापर करू शकतो. बाबू एवढा कुटण्याचा आणि खर्ची काम कधी व्हायचं बाबा? हे बघ बोंबला, हे आपल्याला कुटण्याचं का बरं वाटतं? कारण की आपलं काम हे बिगर नियोजनाचं असतं आणि आपल्याला कांदा पिकातील 4ही स्तंभ जर मजबूत करायचे असतील तर त्याच्या पायाला थोडेसे परिश्रम करावेच लागतील. आणि बघ, तुला जर हे खर्चाचं वाटत असतील तर हे सुरुवातीचे 1,500-2 हजार रुपये जातात, पण आपल्याला भविष्यात येणारा जो तोटा आहे तो टळतो आणि आपल्या सगळ्यांचा फायदाच होतो, नाही का? सदा पटला. आता शॉर्टकट नाही. कांद्याच्या प्रत्येक टप्प्यावर आता लीडच घ्यायचा, तो पण रपारप. चल सदा मस्तपैकी गरमागरम चहा मारू आणि बाकीच्या गप्पा आहे ना उद्या करू रपारप. चला. महाधन